संदीप, मी तुम्हाला थोडासा थांबवतोय. आपल्यासोबत थेट आता प्रणिती शिंदे या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रणितीजी, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. प्रणिती शिंदेजी, तुमचं सोलापूरमधून तिकीट फायनल झालेलं आहे. ही बातमी मला तुम्ही सांगताय, पण मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानते. आणि नक्की ही लढाई सगळ्यांची लढाई आहे, लोकशाहीसाठी ही लढाई आहे. आणि एकंदरीत गाव पातळीवर फिरल्यावर एकंदरीत असं दिसतंय की भाजपच्या विरोधात प्रचंड रोष आहे. नक्कीच यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या तुम्हाला वाढलेली दिसेल. नक्कीच. आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे आपण काही दिवसांपूर्वी पाहत होतो की भाजपा तुम्हाला घेण्यासाठी फार इच्छुक आहे, अशी सातत्यानं सुशीलकुमार शिंदेजी म्हणत होते की तुम्हाला भाजपा घेण्यासाठी फार इच्छुक आहे. मात्र प्रणिती शिंदे यांच्या रक्तामध्येच काँग्रेस आणि त्या काँग्रेस सोडणार नाही. 100% फक्त अफवा पसरवण्याचा प्रयत्न आणि कार्यकर्त्यांची एक प्रकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत. नक्कीच. आणि आता तुम्हाला उमेदवारी तर जाहीर झालेली आहे, त्यामुळे आता तुमचा सगळा प्रचार एकदम जोरदार सुरू असेल. सुरू केलेला आहे. नक्कीच नक्कीच. ओके, थँक्यू. धन्यवाद तुम्ही आमच्याशी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काँग्रेसनं 7 उमेदवारांची घोषणा केलेली आहे. 7 जागांवर काँग्रेस ज्या ठिकाणी लढणार आहे तिथल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रणिती शिंदे यांना देखील आता सोलापुरातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नांदेडमधून वसंत चव्हाण तर पुण्यामधून देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. लातूरमधून शिवाजी कालगे तर नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. 18 जागांवर काँग्रेस राज्यामध्ये निवडणूक लढवणार आहे आणि त्यापैकी 7 जागांवरचे हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात 7 उमेदवार जाहीर झालेत. ते काँग्रेसचे कोणत्या मतदारसंघातले कोण असणार आहेत? सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्या, तर कोल्हापूरमधून शाहू महाराज आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. 7 जागांवर उमेदवार काँग्रेसनं जाहीर केलेले आपण बघतोय. सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू महाराज तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. 18 जागांवर एकूण काँग्रेस राज्यभरामध्ये निवडणूक लढवणार आहे, ज्याच्यामध्ये नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. काँग्रेसनं गोवाल पाडवी यांना नंदुरबारमधून उमेदवारी जाहीर केलेली आहे. एकूण 7 उमेदवार जाहीर केलेले आहेत काँग्रेसनं. सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि नंदुरबार या ठिकाणी बघतोय आपण. प्रणिती शिंदे, शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 18 जागा काँग्रेसला राज्यात मिळालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर नांदेडमधून वसंत चव्हाण आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर पुण्यामधून थेट आपल्यासोबत रवींद्र धंगेकर जोडले गेलेले आहेत. रवींद्र धंगेकरजी, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये. तुम्हाला पुण्यामधून आता उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केलेली आहे. पहिली प्रतिक्रिया आपली. आपण डायल केलेला तर आपला संपर्क तुटलेला आहे रवींद्र धंगेकर यांच्याशी. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मात्र रवींद्र धंगेकर यांना आता पुण्यामधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे काँग्रेसनं. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आपण बघतोय. सध्या काँग्रेसच्या वाट्याला 18 जागा आलेल्या आहेत महाविकास आघाडीमध्ये एकूण, आणि ज्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना पुण्यामधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली. आपल्यासोबत थेट आता रवींद्र धंगेकर जोडले गेलेत. रवींद्र साहेब, धन्यवाद, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये. तुम्ही पुन्हा एकदा आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू महाराज आणि पुण्यामधून रवींद्र धंगेकर तर नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. काँग्रेसनं आपल्या 7 उमेदवारांची ही नावं जाहीर केलेली आहेत. एकूण 18 जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत, त्यापैकी 7 पहिल्या नावांवर ते शिक्कामोर्तब काँग्रेसनं आता केलेलं आहे. जी 7 नावं आपण बघतो, अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केलेली आहे. तर लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी कलगे यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केलेली आहे. तर नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब काँग्रेसनं केलेलं आहे. एकूण 18 जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. राज्यभरामध्ये एकूण 18 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे, ज्यापैकी पहिल्या 7 ठिकाणांची, 7 लोकसभा मतदारसंघांची ही घोषणा, उमेदवारांची घोषणा काँग्रेसनं केलेली आहे. पहिल्या यादीमधली, ज्याच्यामध्ये सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या नावावर देखील चर्चा सुरू होती, मात्र त्यांना देखील आता या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे. तर कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केलेली आहे. तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे, लातूरमधून डॉक्टर शिवाजी कलगे आणि नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. काँग्रेसची ही पहिली राज्यातली यादी आपण बघतोय आता जाहीर झालेली आहे. सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांच्या नावावर सातत्यानं चर्चा होत होती. प्रणिती शिंदे याच उमेदवार असतील असं देखील सातत्यानं तिथल्या पदाधिकाऱ्यांकडून देखील बोललं जात होतं. मात्र आता त्यानंतर बातमी आपण बघतोय, काँग्रेसचे हे जे 7 उमेदवार जाहीर झाले त्याच्यामध्ये प्रणिती शिंदे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. तर पुण्यामधून पुन्हा एकदा आपल्यासोबत रवींद्र धंगेकर जोडले गेलेले आहेत.
धंगेकरजी, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये. तुम्हाला पुण्यामधून उमेदवारी जाहीर झाली काँग्रेसकडून. सगळ्यात आधी पहिली तुमची प्रतिक्रिया. तर काँग्रेसकडून उमेदवारांची ही यादी आपण बघतोय जाहीर झालेली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासोबतचा आपला संपर्क पुन्हा एकदा तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मात्र काँग्रेसनं आपल्या पहिल्या 7 उमेदवारांची ही यादी जाहीर केलेली आहे. आतापर्यंत काँग्रेसची ही यादी जाहीर झालेली नव्हती. 18 एकूण जागांवरती राज्यभरामध्ये काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्यापैकी पहिल्या 7 उमेदवारांची यादी काँग्रेसनं जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये अमरावतीमधून बळवंत वानखडे, लातूरमधून देखील जाहीर करण्यात आलेले आहेत उमेदवार. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांच्या नावाची सातत्याने चर्चा होती, मात्र आता त्यांच्या नावावर देखील काँग्रेसनं शिक्कामोर्तब केला आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झालेला आहे. पुण्यामधून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांच्या नावावर आपण बघतोय सध्या शिक्कामोर्तब झालेला आहे. रवींद्र धंगेकर हे आता लोकसभेचे उमेदवार असणार आहेत पुण्यामधून. याआधी देखील त्यांनी पुण्यामधून ते विधानसभेमध्ये काँग्रेसमधून ते निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आलेले आहेत पोटनिवडणुकीमध्ये, आणि आता त्यांना एकदा पुन्हा काँग्रेसकडून थेट लोकसभेत उतरवण्याची ही तयारी झालेली आहे. उमेदवारी निश्चित झालेली आहे.